दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। ठाकरेंची शिवसेना आज भारत पाकिस्तान मॅचचा निषेध नोंदवणार। सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरेंची माहिती। देशभक्तीचा व्यापार सुरू। देशाची काही हिंदुत्वाची किंमत आहे की नाही? हिंदुत्वापेक्षा व्यापार मोठा वाटतोय का? भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी माझा लादेन माझा पाकिस्तान हे अभियान राबवलं पाहिजे। भाजपच्या नवनाथ बन यांचा ठाकरेंवर निशाणा। ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला आहे। भारत पाकिस्तान मॅचवरून विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। तर 140 कोटी जनता आल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणारच, अजित पवारांची प्रतिक्रिया। जिल्ह्याच्या थडग्यावर या ठिकाणी डोकं टेकवणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। ठाकरेंचं सरकार 5 वर्ष टिकलं असतं तर मुस्लिम मुख्यमंत्री झाला असता। दरम्यान उपमुख्यमंत्री असलम शेख यांना करण्याचा शब्द दिला होता। दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांचा दावा। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही। उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलतायत। उद्धव ठाकरेंनी भारत पाक सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश मस्केंची टीका। बाळासाहेब ठाकरेंच्या देशभक्तीवर शंका घेण्याची भाजपची लायकी आहे का? बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांची या ठिकाणी लायकी नाही, त्यांनी लायकीत राहावं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। देशात सुद्धा लोक भारत पाकिस्तान आणि मॅच पाहणार नाहीयेत। मोदी शहा भाजपचे नेतेच मॅच पाहतील, राष्ट्रभक्त मॅच पाहणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी। पत्राचाळीतील माणसांना बेघर करण्याचं पाप कसं केलं ते जाहीर करावं। पत्रकार परिषदेचा खर्च वैयक्तिक करणार, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भारतानं पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असं माझं मत। भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू केदार जाधवांचं मत। कोल्हापुरातील हॉटेल आणि व्यावसायिकांनी उद्याचा भारत पाकिस्तान सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचं आवाहन। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। मराठा आरक्षणावर 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। तर मराठा समाजाला 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबद्दल सरकारनं काही निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। तर शाळेच्या फी ऐकून न्यायमूर्ती सुद्धा चकित। न्यायालयामध्ये मराठ्यांना 3 आरक्षण आहे हे सांगणं वेदनादायी। मराठ्यांचं आरक्षण मोजण्यापेक्षा सरसकट आरक्षण द्या। मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया।